या सॉलिटेअर ग्रुप अतुल चोरडियानी इंडिया बुल्स कडून त्यांना 10,000 कोटी रुपये मिळाले। या चोरडिया ग्रुपला जो इंडिया बुल्सचा बेनामी इंडिया बुल्सनी चोरलेले सायफन केलेले बेनामी पैसे या चोरडियानी पीएपी प्रकल्पात गुंतवले। त्यांना 20,000 घर बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट उद्धव ठाकरे सरकार मुंबई महापालिकाने दिलाय। ठाकरे सरकार आणि बीएमसीने 35,000 पीएपी प्रकल्पग्रस्तांसाठी 2 बिल्डर्सना कॉन्ट्रॅक्ट देण्याची प्रक्रिया 2021 मध्ये सुरू केली होती। मार्च 2022 मध्ये बिल्डर्सना अशी 4 कंत्राटे दिली असून जुहू आणि मालाडच्या 2 करारांसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, अशी माहिती देत प्रकल्पग्रस्त परिवारांचे पुनर्वसन ह्या नावाने 20,000 कोटींचा पीएपी घोटाळा आणि क्रेडिट नोट्स घोटाळा या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्यांनी यापूर्वीच सरकारचे लक्ष वेधले होते। या प्रकरणी आता सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा मोठी पोलखोल केल्याचं दिसतंय। पीएपी प्रकल्पात बेनामी पैसा वापरला गेला असल्याचा गंभीर आरोप सोमय्यांकडून करण्यात आल्याचे दिसतंय। या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे। ते नेमकं काय म्हणालेत पहा संपूर्ण व्हिडिओ। मुंबई महापालिकेचे पीएपीचे कॉन्ट्रॅक्टर चोरडिया बिल्डर्स हे इंडिया बुल्सचे बेनामी आहे। इंडिया बुल्सचे मालक फरार आहे। हजारो कोटी लुटले। इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सनी कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केला आणि हा इंडिया बुल्सचा पैसा अतुल चोरडिया ग्रुप सॉलिटेअर ग्रुप पुणे यांच्याकडे वळवण्यात आला। या सॉलिटेअर ग्रुप अतुल चोरडियानी इंडिया बुल्स कडून त्यांना 10,000 कोटी रुपये मिळाले। काही डिबेंचर, काही कर्ज, लोन आणि हा पैसा त्यांनी मुंबईचे पीएपी प्रोजेक्ट प्रकल्पग्रस्त बाधितांसाठी घर यांच्यासाठी जुहूची जमीन त्यांनी या पैशातून घेतली, मुलुंडची जमीन या पैशातून घेतली। इक्बाल चहल महापालिका आयुक्त आणि माननीय सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी या चोरडिया ग्रुपला जो इंडिया बुल्सचा बेनामी इंडिया बुल्सनी चोरलेले सायफन केलेले बेनामी पैसे या चोरडियानी पीएपी प्रकल्पात गुंतवले। त्यांना 20,000 घर बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट उद्धव ठाकरे सरकार मुंबई महापालिकाने दिलाय। 20,000 कोटीचा घोटाळा। माझा उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे, हे जर चोरडिया इंडिया बुल्सचे फरारी ज्याची ईडी चौकशी करत आहेत, मुख्यमंत्री तत्कालीन उद्धव ठाकरे साहेब तुमची पोलीस त्याची चौकशी करत होती, सीबीआय चौकशी करते, त्याच्या काही प्रॉपर्टी जप्त झाल्या आहेत आणि त्या बेनामी पैसा मुंबई महापालिकेचा पीएपीचा कॉन्ट्रॅक्ट देण्याचं पाप पीएपी पाप इक्बाल चहल आणि उद्धव ठाकरे सरकारने केले आहे। जी मुलुंडची जमीन आहे ते होनेस्ट वास्तू निर्माण चोरडिया ग्रुपची आणखीन एक बोगस कंपनी त्याच्या नावाने घेतली। जो लॉर्ड परेलचा रॉयल पलाइस रॉयल हा जो प्रकल्प त्यात 1,000हून अधिक कोटी रुपयाचा घोटाळा झालाय। त्यात इंडिया बुल्सनी पैसे दिले ते आणि हिते वापरले। मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना रिक्वेस्ट केली आहे की हा चोरडिया ग्रुप इंडिया बुल्स बेनामी पैसा चोरलेला पैसा मुंबई पोलिसांकडे त्याचे रिपोर्ट आहे, ईडी कडे रिपोर्ट आहे, सीबीआय इन्कम टॅक्सची चौकशी झाली आहे। तर या चोरडिया बिल्डर्स ग्रुपची त्यांचं जिथे जिथे गुंतवणूक केली आहे
आणि मुंबई महापालिका पीएपी प्रोजेक्टच्या चौकशीचे आदेश द्यावे. माझा प्रश्न उद्धव ठाकरेंना आहेत. आपण धारावी प्रकल्पच्या नावाने रस्त्यावर उतरलात. आपण काय केलं होतं? जर शिंदे फडणवीस सरकार गरीब धारावीकरांना घरं देत असेल तर आपल्या पोटात गोळा उठते. तर आपण काय केलं 3 वर्ष? आपण गरिबांच्या नावाने, प्रकल्पग्रस्तांच्या नावाने 35,000 घरांचा कॉन्ट्रॅक्ट देऊन 20,000 कोटीचा घोटाळा केला, लूट केली. तर तुम्हाला लूटचा माल या धारावी प्रकल्पात मिळत नाही म्हणून पोटात दुखतंय. उद्धव ठाकरेंना काय अधिकार आहे गरिबांच्यासाठी घर? हे गरिबांच्या घराच्या नावाने मुंबई महापालिकेत 20,000 कोटीचा पीएपीचा घोटाळा केला. तुम्ही मुलुंडला 4,000 कोटीत त्या चोरड्या बिल्डरला विकलं. आणि म्हणून या चोरडिया ग्रुप ऑफ बिल्डर, त्याचे इंडिया बुल कनेक्शन आणि या पीएपी घोटाळ्याचे ताबडतोब चौकशीचे आदेश एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसनी द्यावे, अशी आमची मागणी आहे.